नमस्कार, मी रसिका क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज इथे आपण बघणार आहोत महालक्ष्मीची तयारी. त्यामध्ये इथे एक साडी मी नेसवलेली आहे. ही दुसरी साडी जे स्टँड आहे त्याला ब्लाऊज पीस लावून पिनअप किंवा सेलो टेपने पॅक करून घेऊयात आपण. त्याच्यानंतर साडी नेसताना ती त्या स्टँडप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायची हाईट आपण साडीची. त्याच्यानंतर आधी आपण पदर घ्यायचा, तो पदर पिनअप करून खाली सोडून द्यायचा. नंतर निऱ्या व्यवस्थित घेऊन त्याआधी त्याला वरती टोकाला पिन लावून घ्यायची आणि मग त्या आतमध्ये खोचायच्या. आणि नंतर त्याला परत तुम्ही बाहेरून मस्त एखादी छान साडी पिन घुंगराची किंवा स्टोनची किंवा मग कुठलीही तुमच्याकडे जी असेल ती बाहेरून लावून घेऊ शकतो आपण त्याला साडीला. अशा ह्या 2 महालक्ष्मीची साडी इथे मी नेसवलेली आहे. असं म्हणतात ना की कुठलाही सण असला तर जेव्हा घरातले सगळेजण आपण काम करतो तेव्हा तो सण उत्साहात आनंदात पार पडतो. त्यामुळे ह्यांनी देखील मला खूप मदत केली. हे महालक्ष्मीच्या पोटात लाडू ठेवण्याची प्रथा आमच्याकडे आहे. तुमच्याकडेही अशी काही प्रथा आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाळांच्या पोटामध्ये पण आम्ही लाडू हा प्रसाद ठेवतो. आता आम्ही बाळाच्या स्टँडच्या खाली असं गहू भरून त्यावर मग ते स्टँड असे व्यवस्थित ठेवतो. मग ते बाळ पण असं व्यवस्थित उभे राहतात त्याच्यामध्ये. हे कंबरपट्टे लावले मी महालक्ष्मीला. ही छोटी मुलगी आहे महालक्ष्मीच्या समोरचं बाळ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.